नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील काळूस गावात 4 चाकी मोटारीतून आलेल्या काही जणांनी दहशतीचा थरार केला. त्यांनी हॉकी स्टिकने काही जणांना जबर मारहाण करत एकाला चक्क 4 चाकी मोटारीच्या समोरील बोनटवर घेत काही अंतर नेले. हॉकी स्टिकने झालेल्या मारहाणीत काही जण जखमी झालेत. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रविवारी 26 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार अक्षय किसन डुंबरे वय 22 वर्षे राहणार अरगडे वस्ती काळूस तालुका खेड यांची हायवा ही मालवाहू गाडी आहे. ती गाडी त्यांनी एकाला भाडे तत्वावर दिली होती. त्या गाडीच्या कामाचे पैसे त्यांनी सत्यवान मसाड याच्याकडे मागितले. त्यावरून चिडलेल्या आरोपींनी काळूसमध्ये येऊन दहशतीचा थरार केला. काळूस ग्रामपंचायत जवळ येऊन आरोपींनी फिर्यादी अक्षय डुंबरे यांना गाडीतून खाली ओढले व मारहाण करायला सुरुवात केली. सत्यवान मसाडे, अजय बवले, निखिल खैरे, मारुती गव्हाणे व त्यांच्यासोबत असलेल्या इतर 2 ते 3 अनोळखी व्यक्तींनी बिलाचे पैसे पाहिजेत का असे म्हणत हॉकी स्टिकने जबर मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीची आई वडील भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. काळूस गावातील काही लोक ही भांडणे सोडवण्यासाठी आल्याने त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गावातील शेखर पोटोडे यांना हॉकी स्टिकने झालेल्या मारहाणीत उजव्या हाताला गंभीर मार लागलाय. दहशतीचा हा थरार करून 3 मोटारीतून आलेले हे सर्वजण पळून जात असताना फिर्यादीच्या वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना फ्रान्स गाडी क्रमांक MH 147655 या गाडीच्या बोनेटवर त्यांना घेऊन सुमारे 100 फूट पुढे घेऊन गेले. त्यानंतर ते खाली पडले व त्यांना दुखापत झाली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रविवारी 26 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या एका महिलेला जेरबंद करण्यात दक्षिण महाळुंगे MIDC पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने व अन्य मुद्देमाल असा एकूण 13,87,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पोलिसांनी सारिका संतोष भुजबळ वय वर्ष 38 राहणार तळेगाव दाभाडे तालुका मावळ या महिलेला अटक केली आहे. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात या घरफोडीबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला शोधून काढले. अटक करण्यात आलेली महिला फिर्यादीच्या परिचयाची होती. फिर्यादीच्या घरी सोन्याचे दागिने कुठे ठेवले आहेत याची तिला पूर्ण कल्पना होती. याचाच फायदा घेत तिने बनावट चावी तयार केली आणि फिर्यादी घरी नसताना दरवाजा उघडून कपाटातील 13,87,000 रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी कौशल्याने तपास केला असता आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेला सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. आळंदी बस स्थानक परिसरात दहशत माजवण्याच्या किंवा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला विधी संघर्षित बालक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस शिपाई शशिकांत नागरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 40,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असतानाही हा मुलगा कोणाच्या तरी जीवितास हानी पोहोचवण्यासाठी किंवा गंभीर गुन्हा करण्यासाठी हा कट्टा घेऊन बस स्थानकावर थांबला होता. गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास सुरू आहे की त्याने हे शस्त्र कोणाकडून मिळवले होते. हिंजवडीतील एका नामवंत मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून चाकणमधील स्पा चालकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी महिला पोलीस हवालदार श्रद्धा भरगुडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयूर साहेबराव दिघे वय वर्ष 22 राहणार चाकण तालुका खेड या स्पा चालकास अटक केली आहे. हिंजवडीतील लक्ष्मी चौकाजवळ असलेल्या व्हॅटेज कॅपिटल मॉलमध्ये गोल्ड स्पा चालवले जात होते. या ठिकाणी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धक्कादायक म्हणजे या स्पा सेंटरच्या अगदी जवळच एक दंत रुग्णालय असतानाही तिथे हा अनैतिक प्रकार सर्रास सुरू होता. जमिनीचा जुना वाद आणि वादावादीचे रूपांतर हाणामारीत होऊन एका शेतकऱ्याला लाकडी काठीने आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना कोयाळी तालुका खेड येथे घडली आहे. या प्रकरणी मुकुंद शिवाजी दिघे वय वर्ष 38 यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हौशीराम दिघे, प्रथमेश दिघे व एक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुकुंद हे त्यांच्या घरी असताना आरोपींनी जुन्या जमिनीच्या वादाचा राग धरून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून लाथाबुक्क्यांनी, दगडाने आणि लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या तोंडावर आणि डोळ्यांच्या बाजूला गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीला मोठी इजा झाली आहे.
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र डाकिना भीमाशंकर मंदिराच्या सभागृहाचे कामकाज वेगात सुरू आहे. मुख्य गाभाऱ्याच्या समोर उभारण्यात येत असलेला दगडी कोरीव खांबाची उभारणी होऊन संपूर्ण दगडी स्वरूपात छताचे काम सध्या सुरू आहे. या कामाचा वेग पाहता व मे महिन्यात बरसणारा अवकाळी पावसाच्या स्थितीवर कामकाजात अडथळा झाला तर मात्र काम लांबण्याच्या शक्यतेबरोबरच मंदिर दर्शनासाठी खुले होण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. सरकारने गॅसवर कठोर नियम लावल्यामुळे त्याचे परिणाम आता ग्रामीण भागापर्यंत दिसून येत आहेत. खेड तालुक्यातील पाईट या ठिकाणी आज भर उन्हात ताटकळत नागरिकांना गॅस संकटाचा सामना करावा लागत आहे. गॅस मिळावा म्हणून नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गॅस वितरक मंडळींचे व्यवहार हे पारदर्शक नसल्यामुळे गॅस पुरवठा वेळेवर न केल्यामुळे संबंधित कंपनीने कडूस येथील गॅस वितरक याच पाईट येथे गॅस पुरवठा करण्यास सांगितले आहे. शासनाने गॅसवरील नियम आता शिथिल करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत. मेनिनगोकोकल मेंदूज्वर या जीवाणूमुळे बालकांना होणारा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या पडद्याचा गंभीर संसर्ग आहे. तीव्र ताप, मान ताठ होणे, डोकेदुखी आणि उलट्या ही 4 मुख्य लक्षणे आहेत. हा आजार वेगाने पसरणारा असून लसीकरण हा यावरील मुख्य प्रतिबंधात्मक उपाय आहे. मेनिनगोकोकल मेंदूज्वर या जीवघेण्या गंभीर आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लस सध्या उपलब्ध असून ती वेळेत घेतल्यास निश्चित आपण आपल्या बालकांचे जीव रक्षण करू शकतो. यासाठी समाज प्रबोधनाचा भाग म्हणून तळमळीने यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त बालकांसाठी लस घेण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन चाकणमधील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संपत केदारे यांनी केले आहे. चाकण शहरात पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या समविषम पार्किंगच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. तात्पुरती स्थगिती देण्याचे पोकळ आश्वासन दिल्यानंतरही पोलिसांकडून शहरात सर्रास कारवाया सुरू आहेत. अशाच कारवाया करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांमध्ये असे वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. वाहनाचे मालक समोर उभे असतानाही कारवाया केल्या जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पार्किंग केली तर सोयी केली जाते. आळंद येथील सिद्धबेटातील बांबूच्या वृक्ष परिसरात आग लागून काही बांबू वृक्षांचे तसेच त्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेल्या लहान मोठ्या वृक्षांचे नुकसान झाले आहे. सिद्धबेट परिसरात ठिकठिकाणी वृक्ष असून त्याचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडतो. अशातच तेथील बांबू वृक्ष परिसरात समाजकंटकाकडून आग लावण्याचा प्रकार घडला असून काही बांबू वृक्षांचे व इतर वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचे त्यात नुकसान झाले आहे. आळंद येथील इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैला मिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. तीर्थक्षेत्र येलवाडी येलेश्वर विकास कार्यकारी सहकारी सोसायटीने संस्थेच्या इतिहासामध्ये प्रथमतःच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कर्ज वाटप सुरू केले. संस्थेच्या वतीने एकूण कर्ज मंजुरी 5,90,41,40,000 रुपये पैकी पहिल्या टप्प्यात 87 सभासदांना एकूण 62,15,750 रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. या आर्थिक पाठबळामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेती कामांना गती मिळणार आहे. डेहणे परिसरातील खरोश येथील संकेत विष्णू भोईर याची चालक शिपाई पोलीस म्हणून निवड झाली आहे. संकेत याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामस्थांनी मिरवणूक काढत त्याचे कौतुक केले. संकेतचे वडील विष्णू भोईर हे राजगुरुनगर एसटी डेपोमध्ये चालक म्हणून सेवा करत आहेत. दिवस आला साऱ्या गावात जल्लोष झाला. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने डेहणे परिसरातील खरोशी व परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यासह अंगणवाडीतील बालचिमुंना खाऊचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक अर्थात NMMS घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत धानोरे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारत पुणे जिल्ह्यात उच्चांक प्रस्थापित केला. या परीक्षेत एकूण 86 पैकी 84 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 98% लागलाय.
संबंधित विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपयाप्रमाणे एकूण 26,40,000 रुपयांची शिष्यवृत्ती 4 वर्षात मिळणार आहेत. राजीवनगर शहरात जाण्यासाठी भीमा नदीवर नवीन पुलावर न्यायालय रस्त्यावर बसवण्यात आलेला स्पीड ब्रेकर निकामी झालाय. वर्दळीच्या ठिकाणी वाहने सुसाट जात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच भीमा नदी परिसरात रस्त्यावर विद्यालय व वर्दळीमुळे लहान मोठे अपघात होत असतात. या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे. राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यातून पाणी उचलावे लागत आहे. बंधाऱ्यातील पाण्यात शेवाळयुक्त थर आणि कचरा साठल्यामुळे पाण्याचा वास येत आहे. बंधाऱ्याच्या खालील बाजूस जलपर्णीने संपूर्ण भीमा नदी पात्र वेढले आहे. जलपर्णी मोठ्या प्रमाणात फोपावल्याने राजगुरुनगर पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तीर्थक्षेत्र आळंदी रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. याकडे लक्ष देण्यास कुणालाच वेळ नसल्याने रस्त्यावर असे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा कांद्याचे उत्पादन घटल्याच्या तक्रारी काही शेतकरी करत आहेत. खेड तालुक्यातील प्रथमेश भाकरे यांचा कांदा 3 एकर असून यंदा कांद्याचे उत्पन्न घटले असल्याचे त्यांनी सांगितले. कांदे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागत आहेत. अखाती देशात असलेल्या तणावाच्या स्थितीने निर्यात यंदा अजूनही बंद आहे. त्यामुळे बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवावा लागत आहे. त्यातच अवकाळी पावसाचे सावट असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकीकडे संपत आलेल्या असताना 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक निकाल बनवण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. त्यातच केंद्र सरकारने जनगणनेच्या तयारीची मोहीम घेतली असून मतदार याद्या पुनर्निरीक्षणाची मोहीम महसूल पातळीवर वेगात सुरू आहे. त्यामुळे शिक्षक मंडळी ऐन सुट्टीत वेगवेगळ्या कामांमुळे अत्यंत व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यात रविवारी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी तालुक्यातील 60 परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली. इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 36 परीक्षा केंद्रातून 6,001 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 335 विद्यार्थी गैरहजर राहिले. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 24 परीक्षा केंद्रावर 4,131 विद्यार्थ्यांपैकी 3,905 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 226 विद्यार्थी गैरहजर राहिले. शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त राजगुरुनगर आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या वैद्यकीय डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी राजगुरुनगर बसस्थानकामध्ये प्रवाशांना हिवतापाची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन. आळ्या खायचं काम हे गप्पी मासे करतात. त्याच्यामुळं तुम्हाला जे काय आहे, जे मच्छराची पैदास आहे ती कमी होऊन जाते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून नागरिक हैराण झाले आहेत. खेड तालुक्यात अंगाची लाही करणारी उष्णता नागरिक अनुभवत आहे. राज्यभरात बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानाने 40शी ओलांडल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. पुणे जिल्ह्याचा पारा 41 अंशाला भिडला आहे. राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंशाच्या वर नोंदवले गेले आहे. काही अतिसंवेदनशील भागात तर या पाऱ्याने चक्क 45 अंशांचा टप्पा ओलांडून नवा उच्चांक गाठला आहे. खेड तालुक्यातील रस्ते याच उष्णतेमुळे दुपारी काहीसे ओस पडत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून उष्णतेची लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.